त्यांचं पदार्पण झाले ते आपल्या या कोकण पदवीधर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निरंजन डावखरे यांनीही ही संस्कृती जोपासण्याचं काम केलं. मला नेहमी आता गेली 15 वर्ष मी ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवक काम करत होतो आणि त्यानंतर गेली 15 वर्ष या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका क्षेत्रातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं. ठाणे महानगरपालिकेबद्दल एक वेगळ्या प्रकारचा हिवा माझ्या निर्माण असायचा. कारण आपली कुठली संस्कृती जी आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती ती खऱ्या अर्थानं जर मोठं जर महान बोलायला मिळालं असेल तर तो ठाणे महापालिकेला मिळाला असं वाटतं. कारण दोन्ही महापालिकांमध्ये मी जेव्हा वातावरण बघतो तेव्हा आपल्या ह्या ठाणे महापालिकेच्या अनेक वास्तू ज्या आहेत किंवा जे अधिकारी आहेत हे सगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन जातात आणि त्याचबरोबर सर्व ठाणे शहरातील जे नामवंत मंडळी आहेत, जे विचारवंत आहेत, जे कलाकार आहेत, जे तुमच्यासारखे फोटोग्राफर आहेत, ते सगळ्यांना एकत्र करून वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम कार्यक्रम साजरे करतात. त्यात कधी राजकारण आणण्याचा प्रयत्न करत नाही. आणि दिघे साहेबांनी दिलेली शिकवण, ही डावखरे साहेबांनी दिलेली शिकवण आणि तरुण कार्यकर्ते असताना त्यांना फार जवळ बघितलेलं आहे. त्यांच्या ज्या एक दुसऱ्याच्या प्रती असलेलं त्यांचं वैयक्तिक नेतृत्वाचं नातं, परंतु निवडणूक आल्यानंतर तू तुझा पक्ष माझा पक्ष अशा प्रेरणेनं म्हणजे अशा नात्यामधून त्यांनी एकमेकांशी युद्ध करायचं सुद्धा कधी टाळलं नाही. अशी ठाण्याची संस्कृती. आपणच मुख्यमंत्री आहे असं वाटतंय, त्यामुळे मंत्रिपद असलं काय किंवा नसलं काय आम्ही मात्र समाधानी असतो, कारण आमची कामं होत असतात. निरंजन काय युती आहे ना, त्यामुळे अशा प्रकारचं ठाण्याचं आज म्हणजे ठाणेकरांना खरोखर अभिमानास्पद गोष्ट वाटली पाहिजे की कालच आपली 12,400 कोटी रुपयाची अंतर्गत मेट्रोच्या प्रकल्पाला सुद्धा केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतल्यानंतर ठाण्याला मिळालेलं हे पहिलं मोठे गिफ्ट असं म्हणायला हरकत नाही. कारण 12,400 कोटी रुपये काल मंजूर केले आणि आपली अंतर्गत मेट्रो सुद्धा आता धावायला सुरुवात होईल लवकरात लवकर या 2-3 वर्षामध्ये. त्यामुळे ठाणं हे झपाट्यानं प्रगतशील ठाणं म्हणून पूर्ण राज्यामध्ये फार फेमस होते. कारण मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे, कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा ही अशी दक्षता आणि भूमिका ते नेहमीच घेत असतात आणि सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांना साथ देत असतात. मी जास्त वेळ न घेता परत आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं, आमच्या हस्ते उद्घाटन केलं. एक गोष्ट की ज्या पद्धतीचे फोटोग्राफ्स आपण ह्या वर्षी सादर केलेले आहेत आणि सर्वसामान्य ठाणेकरांना ते बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या सगळ्या पत्रकार मंडळींचं, सगळ्या छायाचित्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असे कार्यक्रम नंतर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मर्यादित न ठेवता पूर्ण महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील तरुणांना आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना याचं चित्र, ह्या चित्रकारांचं दर्शन कसं फोटोग्राफर याच्या चित्रांच्या माध्यमातून करता येईल यासाठी पण आपण प्रयत्न करावे अशी सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय मिळाले की हे सगळं करत असताना सगळेच फोटोग्राफर अतिशय मेहनतीने, त्याचबरोबर कुठेतरी कौलावर चढून, कुठेतरी गाडीवरती चढून या सगळ्या फोटो टिपण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी पुढे आपली जॉब सिक्युरिटी अशी काहीच नाही. एज लिमिट आहे, एज लिमिट झाल्यानंतरही आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. तुम्हाला काही रिटायरमेंट एज नाहीये, पण कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे या संदर्भातलं कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. आपली अशी जर वास्तू असेल, या वास्तूच्या माध्यमाने भावी पिढीला जर आपण या संदर्भातलं शिक्षण देणार आहोत तर महानगरपालिकेने स्किल डेव्हलपमेंट बरोबर याची काही आपण कोर्स अटॅच करू शकतो का, याही संदर्भातली भूमिका ही घेणे गरजेचं आहे. आज आपण राज्य शासनाची जी योजना आहे त्या स्टायपेंडच्या माध्यमाने 10वी पास मुलांना 6,000 देतो. 12वी पास मुलांना जवळजवळ 10,000, 12,000, 8,000
भूमिका घेतली, तसंच हा हातभार आपण यांनाही रिटायरमेंट नंतर देऊ शकतो. एक शाश्वत कुठेतरी आपल्याला यांना पुढे जावं एक अर्निंग देता येऊ शकते. कारण एक सोपा प्रश्न आहे प्रत्येक फोटोग्राफरांसाठी, तुम्ही फोटोग्राफी करताय, तुम्ही जी मेहनत करताय, तुमची मुलंही ती करणं तुम्हाला अपेक्षित आहे का? आणि जर त्याच्या मनातला प्रश्न तुमच्या नाही आहे तर ते का आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे या व्यवसायात आपण खऱ्या अर्थाने कुठेतरी एक प्रोटेक्शन दिलं पाहिजे. या दृष्टिकोनाने महापालिकेनेही विचार करावा. आम्ही राज्य शासनाच्या पुढे या संदर्भातली भूमिका अधिवेशनामध्ये ठेवू असं आपल्या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त आश्वासित करतो. आणि खऱ्या अर्थाने कलागुणांना वाव देण्याची ही एक प्रदर्शनी असते. याच्यामध्ये आपण शाळेच्या मुलांनाही सातत्याने आणतो आणि त्याच्यामध्ये त्यांना ही प्रदर्शनी दाखवतो. हे फोटोजही आपल्याला पुढे जाऊन प्रदर्शन केल्यानंतर विकता येईल का हाही एक प्रश्न दर प्रदर्शनीमध्ये विचार करतात. एक हाय कॉस्टला तुम्ही विका किंवा तुम्ही कुठे कॉपीराईट म्हणून विकणार असेल तर तसं